मुलींच्या पाठीमागे खेळतात आणि या दोन मुली खरंच लाज वाटते. या दोन मुली जर का स्ट्रॉंग असतायत, जर का तुम्ही सांगा, जर का तुम्ही या ठिकाणी अशा दोन मुली पाहताय जे टफ आहे खेळायला, तर त्यांनी अरबाजला का देऊन टाकलं? दोघी टफ होत्या, दोघींनी अरबाजला हरवून कॅप्टन्सी घेऊ शकल्या असत्या. इथं दोघी फेल केल्या, दोघी लायकीच्या नाहीये बिग बॉसच्या. निकी आणि जान्हवी. जान्हवी तर आता रिस्पेक्ट होती, मी एकदा बोललो पण होतो, त्याची रिस्पेक्ट आहे, भारी खेळते माझी, तुम्ही पहिली व्हिडिओ बघशाल तर. पण जान्हवी एवढी सुद्धा इज्जत नाही ठेवली तू माझ्या शब्दांची आणि लोकांच्या शब्दांची. आणि निकी, तू तर बिलकुल कशाच्या लायकीची नाही. तू अरबाज सोबतच राहा, 1 हफ्ते 2 हफ्ते राहा, जेव्हा नॉमिनेट होईल तुम्ही दोघं जण सोबत बाहेर गेले तरी चालेल, तुम्ही काहीच कामाचे नाही तिथे. हा, शेवटपर्यंत राहा. सूरज आहे तर सूरजच्या विरुद्ध कोणीतरी खेळायला पाहिजे, पण तुमची लायकी नाही आहे त्या शो मध्ये. म्हणून हिंदीमध्ये पण तुझी ती नव्हतीच लायकी, निकी. तू इथं आली कशासाठी होती? कारण की तू विक्टिम कार्ड, आणि तो पण कोणता, वुमन कार्ड खेळत होतीस. आणि जे वुमन कार्ड खेळतात ते नाहीये त्या लायकीचे नसतात. आता पुढचं म्हणजे मी मला